चटणी आपण रेडी करत आहोत. तर चटणीसाठी आपण एकच मिरची घेतलेली आहे, कारण की ती खूप प्रमाणात तिखट आहे. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची तेवढी ॲड करू शकता. आपण अशा पद्धतीने चटणी बनवतो. तुमची सांगू शकता, तुम्ही मला सजेस्ट करू शकता, जेणेकरून मला पण थोडी चटणी इनक्रीज करण्याचं मला तुमच्या पद्धतीने चटणी बनवू शकेल. ही तर मी माझी पद्धत आहे, मी माझ्या पद्धतीने आता बनवत असतो. आलं आणि आपण लसूण पण ॲड केलेलं आहे चटणीमध्ये. त्यानंतर आपण वरून थोडा कढीपत्ता आणि कोथिंबीर आपण भांड्यामध्ये ॲड करणार आहोत, कारण की ते भाजून नाही घेणार आहोत. आणि खाली आपण जिरं टाकलेलं आहे, तर जिरं पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे, त्याला स्वाद येईल. आपले शेंगदाणे आता इथे शिजलेले आहेत. मिरची आपली भाजली आहे की नाही काय माहिती. हा, मिरची पण भाजली आहे चांगल्या प्रमाणात. खाली आपण जिरं टाकलं होतं. हे आता आपण मिक्सरच्या भांड्यात आपल्याला याला दळून घ्यायचं, मोठं दळून घ्यायचं आणि रेडी करायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता हे ॲड करून घेऊ. हे खाली तुम्हाला वाटलं घाण आहे, पण ती घाण नाही आहे, ते जे आपण जिरं टाकलं होतं. असा आपला मसाला रेडी होतोय दळण्यासाठी. आणि थोडा कढीपत्ता ॲड करतोय. तुमच्याकडे पुदिना हरा असेल तर पुदिना हरा पण तुम्ही ॲड करू शकता. आणि त्यामध्ये थोडं पाणी ॲड करा. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा ही चटणी आपण दळायच्या टायमाला जातो ना, त्याच वेळेला तुम्ही मीठ ॲड करा, कारण की तेव्हाच त्याला चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये म्हणजे टेस्ट येणार. कारण की वरून टाकल्यानंतर ना ते चांगल्या पद्धतीने ॲड होत नाही, कारण की ते ग्राइंडमध्ये फिरणार आणि तेव्हा त्याला टेस्ट खूप भारी येणार. तर आपण आता याला मिक्सरमधून काढून घेऊया. आणि आता रेडी झाली आहे, मस्त आपण वाटून घेतलेले आहे. त्यामध्ये तुम्ही खोबरं पण ॲड करू शकता, पण मी खोबरं नाही ॲड करत, कारण की मला नाही आवडत खोबरं थोडं. त्यामुळे आणि का नाही दिसत आहे, कारण की आपण यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि एक मिरची पण आपण ॲड केली आहे. जे स्ट्रीट फूड असतं ना, किंवा रस्त्यावरती किंवा कुठे हॉटेलमध्ये जी व्हाईट चटणी दिसते खोबऱ्याची, ती वेगळी असते आणि ही वेगळी आहे. मला ही चटणी मला आवडते खूप. मी अशा पद्धतीने चटणी बनवत असतो. ही चटणी पण खूप टेस्टी लागते. त्याची पण डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला पूर्ण सामग्री देईन, तुम्ही काय काय ॲड करू शकता. चटणी बनवून खाऊ शकता. एकदा तुम्ही बनवून खा, तुम्हाला पण छान वाटेल. आवडल्यास मला कमेंट करून सांगा की तुम्ही ही चटणी अशा पद्धतीने बनवली असणार. तर चला आपण तर आता सर्व करू.